अरे अरे असं काय करतोयस? मी मी तुझी अंतर आहे. गेली 20 वर्ष मी तुला, माझ्या घरच्यांना, माझ्या घराला आठवण्याचा प्रयत्न करतेय. आता आता मला सगळं आठवलंय अभिराम. मी मी तुझी अंतर आहे खरंच. तू 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 चिडला असशील का माझ्यावर? मी मी तुला न सांगता निघून गेले होते. पण पण खरंच मला मला त्याची शिक्षा मिळाली अभिराम. मी मी 20 वर्ष तुझ्यापासून लांब राहिलीये. पण आता नाही. मला मला तुझ्या डोळे भरून पाहायचंय, तुला जवळ घ्यायचंय, तुझ्यासोबत बोलायचंय. मी खूप लांब होते अभिराम. बस बस. अभिराम ऐक ना. प्लीज ऐक ना. मी काय बोलते, मी खरंच तुझी अंतर आहे. हे बघ, मला बोलायचं. सर, मी लीला जहागीरदार, अंतरा त्यांची नातेवाईक. नमस्कार मॅडम, मी विनय शिंदे. मीच अंतरा मॅडमना महिला आश्रमात भरती केलं होतं. खरंच थँक्यू सो मच. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या अंतरात परत मिळालं. मॅडम प्लीज, तुम्ही थँक्यू म्हणू नका. हे जे केलं ना ते माझं कर्तव्य होतं. मदतीची गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण मदती केलीच पाहिजे. हे जास्त ज्ञान पाजळू नकोस, कामाचं बोल. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? त्याचं काय ना, आता आम्ही अंतरा त्यांची ट्रीटमेंट थोडीशी बदलली आहे. तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा ॲक्सिडेंट कधी झाला, कुठे झाला, मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्या किती वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांना काय काय आठवत होतं, हे सगळे डिटेल्स जर आम्हाला कळले तर ट्रीटमेंटला मदत होईल. ऐक रे, तर मी सांगतो ते बोल. सांग त्यांना मी नक्की मदत करेन. मी नक्की मदत करेन. त्यांना सांग, अंतरा मॅडम शुद्धीवर आल्या होत्या तेव्हा त्यांना फक्त त्यांचं नाव आठवत होतं. अंतरा मॅडम शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना फक्त त्यांचं नाव आठवत होतं. त्यांना आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना काहीच आठवत नव्हतं. आम्ही त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. काय घडलं? माझा अभिराम मला ओळखत का नाहीये? का माझा अभिरामच नाहीये? एकेकाळी माझ्यावर इतकं प्रेम करणारा हा अभिराम माझ्या नजरेत नजरही देऊ शकत नव्हता. मला साधी ओळख नाही दाखवली त्याने. असा कसा बदलला? असा कसा विसरला मला? कुठे गेलं त्याच्या डोळ्यातलं माझ्यासाठीचं प्रेम? जो अभिराम माझ्यावर इतकं प्रेम करायचा, माझ्यासाठी काहीही करायला तयार असायचा, तो आज मला साधी ओळखही देत नव्हता. इतकी वर्ष वाट पाहिली, इतकी वर्ष स्वतःला शोधण्याचा, भूतकाळ जाणून घेण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला मी. आणि माझं घर, माझी माणसं, त्यांच्यासोबत राहण्यासाठी आकांत केला, देवाला वेठीस धरला. आणि आज माझं घर, माझं हक्काचं घर माझ्या घरात आहे. माझ्या हक्काच्या नवऱ्यासमोर उभी होत्या तर त्याने मला ओळख दिली नाही. हे एकट्या असं परकेपण जर पदरी पडणार होतं
तर माझी स्मृती कशाला आली परत? सर येऊ आत. कमी. सर तुम्ही बोलवलं. हो, उद्या आपली पहिली पंगतची सक्सेस पार्टी. या पार्टीमध्ये आपल्याला आपला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. येस सर, आम्ही तयार आहोत. सर तुम्ही दिलेल्या केमिकलचा वापर आम्ही करून बघितला आहे सर. त्याचा रिझल्ट आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्ती सिरियस आहे सर. गुड. एक लक्षात ठेवा, ही पार्टी झाली की तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोघंही मुंबईत दिसता कामा नये. येस सर. नमस्कार पत्रकार साहेब, तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज द्यायला फोन केलाय. हा, फक्त एक लक्षात ठेवा, मी जी ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्याचा डंका अख्ख्या मुंबईत वाजला पाहिजे. अहो, तुम्ही सांगाल ती किंमत तुमच्यापर्यंत पोहोचेल ना. क्या बात आहे.